रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता
आला धावे भक्ताची आकाशा धावे भक्ताची आकाशा धावे भक्ताची आकाशा
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संताची श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपोलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठला धावे भक्ताची आकाजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत घेता रोकडी याचे नाम घेता रोकडी याचे नाम टाळकरी माळकरी वारकरी कीर्तनकार
प्रवचनकार, कथाकार आमचे गुरुवर्य दिलीप गुरुजी चोपडे, आमचे मित्र विष्णू महाराज चोपडे, आमचे गुरुवर्य गुणवंत अण्णा, श्री क्षेत्र प्रचंडा, हरिभक्त परायण दशरथ महाराज, तुम्ही सगळेच बरं का, सगळे नावं एवढीच माहिती आहेत. सगळ्यांच्या सहकार्यातून चालत असणारा हा भगवंताच्या नामचिंतनाचा सोहळा आहे. आर्थिक देणगीदाते, अन्नदाते, या भगवंताच्या उत्सवासाठी श्री गुरु मोतीराम महाराजांच्या या सोहळ्यासाठी प्रत्येकजण इथं अहोरात्र झोपच नाही महाराज, झोपच नाही. प्रत्येकजण ही आपली जबाबदारी आहे, आपली सेवा आहे, हा माझा कार्यक्रम आहे म्हणून प्रत्येकजण पळतोय महाराज, प्रत्येकजण प्रयत्न करतोय. श्री गुरु मोतीराम महाराजाच्या चरणावर तुम्ही वाहून घेतलेले आहेत. भाग्यवान नगरी आहे तुमची, पुण्यवानांची, गुणीजनांची, विद्वज्जनांची, हरिभक्ताची, सद्भक्ताची, सज्जनांची, भगवंतावर श्रद्धा असणारी, साधू संतावर श्रद्धा असणारी अशा महान भगवत भक्तांची नगरी आहे. ज्या पुण्यभूमीला श्री गुरु मोतीराम महाराजांच्या चरणाचा स्पर्श झाला, ज्या पुण्यभूमीला श्री गुरु मारोतराव महाराजांच्या चरणाचा स्पर्श झाला, अशी संताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पुण्यवान ही भूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. ही भूमी ब्रह्मदेवाच्या सत्यलोकापेक्षा श्रेष्ठ आहे. ही भूमी प्रत्यक्ष वैकुंठ आहे महाराज, प्रत्यक्ष वैकुंठ आहे. कारण जिथं साधू संताच्या चरणाचा स्पर्श झाला, जिथं साधू संताचं वास्तव्य झालं, ती भूमी म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठ नगरीच आहे. कारण देव त्यांना सोडून राहत नाही आणि ते देवाला सोडून राहत नाहीत, आणि जिथं देव राहतो ना, ती वैकुंठ नगरीच आहे. आज तुमच्या या गावातल्या प्रत्येक कणाकणामध्ये आमच्या भगवंताचं वास्तव्य आहे. हा सोहळा उगा तयार नाही झाला, करावं म्हणण्यानं असा सोहळा नाही होत. किती जरी प्रयत्न केले तर असा सोहळा आपल्याच्यानं उभा करणं नाही होत. पण हा सोहळा श्री गुरु मोतीराम महाराजांचा आहे म्हणून आपली ही इथं जबाबदारी आहे. हा कार्यक्रम माझा आहे आणि माझी इथं मोतीराम महाराजांची सेवा करण्याची जबाबदारी आहे. म्हणून प्रत्येकजण या पवित्र भूमी धानोरा नगरीमधून असं एकही घर नाही, एकही व्यक्ती नाही, कुठल्याही घरात जा, आज उत्सवच आहे. कारण मोतीराम महाराजांचा उत्सव आहे. तुमच्या सप्ताहाला नावच आहे महाराज, श्री गुरु मोतीराम महाराजांचा सप्ताह. पुण्यवान आहेत तुम्ही. खरंच तुमच्या भाग्याचं वर्णन काय करावं. पामरानं तुमचं वर्णन करणं शक्य नाही. कारण ज्या भूमीला संताचं वास्तव्य लाभलं आणि वैकुंठ नगरीसारखं स्वरूप या तुमच्या सोहळ्याला आलं, यातच सगळं आलं महाराज. विठ्ठला कलियुगामध्ये दोनच साधन श्रेष्ठ आहेत. एक अन्नदान आणि दुसरं भगवंताचं नाम. लेने को हरि नाम, देने को अन्नदान,
तरने को लीनता डुबणे को अभिमान. तरुण जाण्यासाठी लीनता लागते, देण्यासाठी अन्नदान लागतं. तुमच्या सोहळ्या एवढं अन्नदान मला वाटत नाही बाकी कुठल्या सोहळ्यामध्ये होत असं. काय अन्नदान आहे महाराज. रोजच पंचपक्वान्नाच्या प्रसादाच्या पंगती आहेत आणि प्रत्येकजण 50 माणसांचा कार्यक्रम करायचं झालं तर तिथं आमची दमछाक होते. हजारो लोक आहेत. आज पंढरीमधल्या वाळवंटासारखं स्वरूप तुमच्या या नगरीला आलेलं आहे. तुमच्या गावातल्या तरुणांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण काय पळतात महाराज, काय प्रयत्न आहेत त्यांचे, काय सेवा आहे. तुम्ही जी श्री गुरूंची सेवा करता ना, सद्गुरू मोतीराम महाराजांची सेवा करता, या सेवेमधून नक्की तुम्हाला श्री गुरु मोतीराम महाराज भगवंताचं दर्शन घडवतील यात संशय नाही. विठ्ठल सगळेच आहेत महाराज इथं, सगळ्या जाती धर्माचे आहेत. कारण संतांनी कुणाला परक मानलंच नाही. सगळेच लेकरं आहेत संताच्या दृष्टीमध्ये. संताच्या दृष्टीत कुणी आपला नाही, कुणी परका नाही, सगळे माझे आहेत. अहो माणसं तर माझे, पण मुख्य प्राणी सुद्धा माझे म्हणतात संत. प्रत्येक भूत मात्रावर, प्राणी मात्रावर दया करतात. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. प्रत्येक भूत मात्रावर दया करतात, प्रत्येक जीव मात्रावर दया करतात. आणि खरंच तुमच्या गावावर त्यांची दया आहे, त्यांची माया आहे, त्यांचं प्रेम आहे. आज सुद्धा इथं तुमच्या या सोहळ्याला श्री गुरु मोतीराम महाराज सूक्ष्म रूपाने, गुप्त रूपाने इथं विराजमान आहेत यात संशय नाही. म्हणून प्रत्येकानं आपली आपली सेवा तुम्ही करता, पण इमानदारीनं करावी, केलीच पाहिजे. तुम्ही करता, मी काय सांगावं तुम्हाला. कारण तुम्ही स्वतःला वाहून घेतलेला या सेवेसाठी, आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण श्री गुरु करतील, भगवान परमात्मा करतील यात संशय नाही महाराज. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज काज गुरु भक्ती वचन सेवापती. स्वामीची सेवा करणं भगवंताची सेवा आहे, सद्गुरूची सेवा करणं भगवंताची सेवा आहे, आईवडिलांची सेवा करणं भगवंताची सेवा आहे, आणि पतीची सेवा करणं भगवंताची सेवा आहे. हीच विष्णूची महापूजा. आणि तुम्ही करता ती. प्रत्यक्ष भगवान परमात्मा तुमच्यावर आनंदी आहे.
तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण देव करील महाराज. या सोहळ्यातील आजचा सप्तम दिवस आहे. त्या निमित्ताने घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या वात्सल्याचं वर्णन करतात. देवाचं भक्तावर किती वात्सल्य आहे, किती प्रेम आहे, किती भक्त वत्सलता आहे. लाजतो महाराज देव सुद्धा स्वतःला, लाज वाटते देवाला आणि लाजून भक्ताचं काम करण्यासाठी धावतो. आपोलिया लाजा धावे भक्ताची आकाजा. भक्ताचं काम करण्यासाठी धावतच येतो. नाम धारण केलेलं आहे त्याने दीनानाथ. दीनानाथ हे नाव धारण केलेलं आहे, कुणी दिलेलं नाही. नाम धरिले दीनानाथ, दीनानाथ नाम धारण केलेलं आहे. सत्य करा वया व्रत, आणि हे व्रत तो सत्य करतो. काय करतो आणखीन, जर भक्तावर काही आघात येत असतील, काही घात होत असेल, मग पुढं उभा राहतो. घात आघात निवारण करतो. छाया पितांबर करी, याच्यासाठीच तर तो पंढरपूरमध्ये उभा आहे. उभा कर कटी, कमरेवर हात दिलेले आहेत, दोन्ही पाय समान ठेवलेले आहेत, नासाग्र दृष्टी आहे. उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी, याच्यासाठीच पंढरीमध्ये उभा आहे. लाज देवाला सुद्धा वाटते, लाज आपल्याला सुद्धा वाटते, मुख्य प्राण्यांना सुद्धा लाज वाटते महाराज. लाज ही प्रत्येकाला आहे, प्रत्येकालाच आहे. काही जणांनी सोडून दिल्या ती गोष्ट वेगळी. लाज ना विचार बाजारी तो भांडखोर, त्याला लाजच नाही विचारच नाही, सोडून दिलेले त्याला काय करावं आता. कशाला म्हणतात लाज? लाज म्हणजे काय, कशाला म्हणतात लाज? लाज म्हणजे काय? म्हणजे सगळ्यालाच वाटते की महाराज तुम्हाला माहिती नाही का लाज म्हणजे काय ते? सगळ्यालाच वाटते. सोपं करून सांगू, आम्ही एकदा कीर्तनाला गेलो नळेगावला. महाराज नळेगावला कीर्तनाला गेलो. कीर्तनामध्ये कमर बांधली आणि शर्ट थोडंसं वर आलं होतं, असं खाली वडाई गेलो मी, फाटलं. खाली ओढताच फाटलं. आता तुम्ही एवढे समोर बसलेले आणि तुमच्या समोर शर्ट खाली ओढत असताना जर फाटलं, काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? जे वाटलं असेल त्यालाच लाज म्हणतात विठ्ठल. एखादा साधू आहे, संन्यासी आहे, नवीन गाव आहे, गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्यानंतर माहिती नाही घर कोणाचं आहे, कोणतं घर कोणाचं आहे. भिक्षा मागण्यासाठी गेलेला आहे आणि सहजच एका घरामध्ये प्रवेश केला. आणि घरात प्रवेश केल्यानंतर त्याला तिथं समोरचं जे दृश्य दिसलं, काय दिसलं असेल त्याला? त्याला आता तो साधू आहे, तो संन्यासी आहे, हरिभक्त आहे, आणि समोर पाहिलं तर त्याला ते वेगळंच दृश्य दिसलं महाराज. दिसू नये असं कसायाचं घर होतं ते. कसायाच्या घरामध्ये जे असतं ते त्याला दिसलं आणि मग तिथं भिक्षा मागायला गेलेला होता. आता तिथं गेल्यानंतर त्याला काय वाटलं असेल? अथवा चांडाळ मंदिरासी अवचट आले या संन्यासी, मग लाज होय जैसी उत्तमातया. अथवा चांडाळ मंदिरासी, चांडाळ म्हणजे कसायाचं घर आहे, खाटकाचं घर आहे, आणि तिथं मुक्या प्राण्याची हत्या करून मांस भरून ठेवलेलं होतं टोपलीमध्ये. आणि हा साधू तिथं गेला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अथवा चांडाळ मंदिरासी अवचट आली या संन्यासी. अचानक आलेला आहे, माहितीच नाही ना घर कोणाचं आहे, आणि समोरचं दृश्य दिसल्यानंतर मग लाज होय जैसी, त्याला जे वाटतं ना तिथं पाहिल्यानंतर
त्याला लाज म्हणतात. लाज कशाची वाटावी, लाज कशाची वाटू नये, विचार केला पाहिजे आपण. ज्याची लाज वाटायला पाहिजे, ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचं भूषण वाटतं महाराज. आणि ज्याची लाज वाटायला नाही पाहिजे त्याची लाज वाटते, लाज वाटते. मानव देह मिळालेला आहे, माणसाचा जन्म मिळाला. म्हणले महाराज आम्ही आयुष्यभर काहीच केलं नाही, आम्ही काही खात नाही, आम्ही काही खात नाही, आम्ही काही पित नाही. पाणी तर पित असतील की, पण फक्त माळच नाही म्हणले. का नाही माळ? म्हणले लाज वाटते. खरं तर आता याची लाज वाटायला पाहिजे का? ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याची नाही लाज वाटत. अरे मोकळा गळा घेऊन फिरतात त्याची नाही लाज वाटत. लाज वाटे म्हणा तुझी गोडी नाही रस बोलली आधारी गे, गोडी नाही रस बोलली आधारी गे. पूर्वीचा काळ आहे, पूर्वीच्या काळ. आता एवढे कपडेत दररोज एक शर्ट जर लेवलं अंगात घातलं 6 महिने नंबर येत नाही दुसऱ्या शर्टाचा. एवढे कपडे एकाकडे. घरात कपड्याचे दुकानं झालीत, घरातच आपल्या एवढे कपडे. पूर्वीचा काळ आहे. घरात जर 4 भाऊ असतील ना, 4 भाऊ, तर त्या 4 भावामध्ये एखादा शर्ट असायचा, एखादा. आणि जर गावाला जायचं असेल तर तो शर्ट अंगामध्ये घालून तो भाऊ गावाला जायचा, पाहुण्याकडे जायचा. परिस्थिती होती आपल्या देशाची. माझा भारत देश उघडा फिरतोय. माझ्या भारत देशातल्या लेकराच्या अंगावर अंग भरून कपडे नाहीत. लाज वाटली आमच्या महात्मा गांधींना, लाज वाटली. जोपर्यंत माझ्या भारत देशातल्या प्रत्येकाच्या अंगावर अंग भरून कपडे येत नाहीत तोपर्यंत मी माझ्या अंगात कपडे घालणार नाही. याला लाज म्हणतात महाराज. लाज कशाची वाटावी? आज माझ्या या स्वराज्यामधल्या प्रत्येक बांधवावर अन्याय होऊ लागलेला होता, प्रत्येकाला त्रास होऊ लागलेला होता. आई साहेब जिजाऊ मातेनं आमच्या भवानी मातेसमोर असा पदर पसरला, आई या अन्यायातून वाचवणारं एकच रत्न दे, पण या अन्यायाला थांबवणारं दे. आणि आमच्या शिवरायांचा जन्म झाला. ह्याचा दिसणारा त्रास होता ना, हा त्रास थांबवणारच आणि हिंदवी स्वराज्य तयार करणार, निर्माण करणार शपथ घेतली आणि तयार केलं महाराज. याला काय म्हणतात? याला लाज म्हणतात, लाज. आपल्या वडिलांना कुठं खाली मान घालावी लागल, हे मुलाने जगू नये, हे असं मुलांनी वागू नये. लाज वाटते आम्हाला आई वडिलांना बोलायला, लाज वाटते. कशाची लाज वाटावी? म्हणले चला हो, वय आहे तुमचं, तरुण आहेत तुम्ही, भजनामध्ये तुम्हाला पाऊल खेळता येतो. म्हणले सगळंच करता येते, पण लईच लाज वाटते. म्हणली रात्रच्या रात्र त्या डीजे समोर नाचतात, तिथं नाही लाज वाटत, नाही तिथं लाज वाटत महाराज. इथं श्री गुरु मोतीराम महाराजाच्या उत्सवामध्ये नाचायला लाज वाटते. भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये जर पाऊल खेळलो ना, म्हणले नाही लाज वाटते. कशाची वाटावी लाज? कशाची वाटावी लाज? कशाची असते? कशाची असते लाज? कशाची असते हो लाज? समर्थासी लाज, समर्थासी लाज, आपण
नावाची लाज आपल्या नावाची लाज असते. कोणाला? समर्थाला. समर्थ म्हणजे मोठा, श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून जगामध्ये नाव झालेलं आहे. खूप श्रीमंत आहे. सगळ्या कंपन्या स्वतःच्या आहेत म्हणले. सगळे जे माळेगावमध्ये सगळे ते पांघरायचे दुकानं येत होते बघा, म्हणजे ते त्यांचीच कंपनी आहे की सगळं तयार करायची. आणि एवढ्या कार्यक्रमामध्ये अशा मोठ्या व्यक्तीचं लेकरू जर फाटकी वाकळ पांघरून आलं, कोणाला लाज आहे? समर्थाचे बाळ, समर्थाचे बाळ, वांगडे वाकळ. समर्थ आहे, मोठा आहे, सगळ्या कंपन्याच त्यांची आहेत. आणि त्यांचं लेकरू फाटकी वाकळ पांघरून जर आलं का, तुकोबाराय म्हणतात समर्थाचे बाळ, मोठ्याचं लेकरू आहे. पांघरे वाकळ हसती सकळ जन कोणा. मोठ्याच्या लेकराने फाटकं वागू नये, मोठ्याचे वागू नये महाराज. कारण लोक त्यांना हसतात. कुणाला? महाराजांचे लेकर आहेत, गुरुवर्य मारोतराव महाराजांचे लेकर आहेत, ज्ञानोबा तुकोबारा यांचे लेकर आहेत. फाटक्या वाकळी अंगावर नाहीत घ्यायच्या. फाटकी वाकळ कळाली का? नको तसं वागणं म्हणजे फाटकं वागणं आहे. नको ते करणं म्हणजे फाटकी वाकळ अंगावर घेणं आहे. नको तिकडं जाणं म्हणजे फाटकी वाकळ अंगावर घेणं आहे. नको त्यांची संगती करणं म्हणजे फाटकी वाकळ अंगावर घेणं आहे. आणि मग कुणाला हसतील लोक? म्हणजे बघावं, मोठ्याचं लेकरू आहे, मोठ्याचं लेकरू आहे. हसती सकळ जन कोणा. त्याच्या मुलाची लाज वडिलांना असते, पत्नीची लाज पतीला आहे. तू कमल स्वामीची करीते राजा स्वामीची, करीते राजा स्वामी. उघडं पडू नये माणसानं. उघडं पडलेलं बियाणं उगवत नाही. आणि जरी उघडं दिसलं ना तरी ते लाज स्वामीची, पतीची लाज आहे. पतीचं वैभव पत्नीला वाढवताही येतं,
आणि पतीची लाज घालताही येते महाराज, घालताही येते. एकदा काय झालं, दोघं पती पत्नी बोलत बसले आणि आमची माता चांगली होती. म्हणजे मालक, माझ्यामुळं तुमचं वैभव आहे. आणि खरंच आहे बरं का, पत्नीचं सामर्थ्य, पत्नीच्या तपाचं सामर्थ्य पतीच्या मागं उभा राहत असतं. माझ्यामुळं तुमचं वैभव आहे. मी ठरवलं ना, एका क्षणामध्ये तुम्हाला खजील करू शकते. म्हणले मी काय साधा व्यक्ती आहे का? म्हणजे तुम्हाला परीक्षा बघायची आहे का मालक? हो. आता खूप मोठे होते मालक महाराज. बैठकीत बसले, 4 पाहुणे आलेले, काही गावातली मंडळी आलेली, आजूबाजूच्या मंडळीमध्ये मालक बसलेले. मालकिनीनं आपल्या लेकराला पाठवलं आणि ते लेकरू आलं. आणि लेकरू एवढ्या मोठ्या माणसामध्ये बसलेले ते मालक म्हणले, पप्पा, आईनं तुम्हाला पुरण वाटायला बोलवलंय म्हणले. काय करायला? पुरणपोळीचं पुरण वाटायला बोलवलंय. लेकरू एवढं बोललं आणि लेकरू गेलं निघून. आता एवढे मोठे व्यक्ती, नाव झालेलं मोठेपणाचं, नाव मोठं झाल्यास लय सांभाळावं लागतंय. जेवढं मोठं नाव तेवढी मोठी लाज. नाव मोठं बघा, आता सगळ्याचीच गत्तीच उलाले. आता मालक एवढे मोठे, एवढं नाव झालेलं, सगळ्या 4-2 जिल्ह्यामध्ये नाव असलेलं मालक असे लाल बुंद झाले रागानं. मालक ताड 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 पत्नीच्या जवळ आले. काय तुला कळते का नाही? म्हणजे मी माणसामध्ये बसलेलो, 4 माणसात बसला असताना हे पुरण वाटायचं काम माझं आहे का? पुरण वाटायचं काम माझं आहे. मालक आपलं बोलणं झालं होतं, 1 सेकंद सुद्धा लागू देत नाही म्हणले तुम्हाला खजील करायला. पण ऐका, आता 2रा सेकंद सुद्धा लागू देत नाही तुमचं नाव मोठं करायला. 10 पायल्या असं पुरण शिजू घातलेलं होतं. आणि बोलवा म्हणले बाज्या, मी नवस केला होता माझ्या लेकरासाठी. आज सण आहे, या सणाच्या दिवशी सगळ्या गावाला पुरण वाटील. आणि बाज्या लावून पुरण वाटा म्हणले. आता मालक समोर महाराज 4-2 माणसं पुरणाचे गोळे वाटू लागले प्रत्येक घरी. आता मालकाला काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? तरी ते लाज स्वामीची, लाज जतन करणं. पत्नीची लाज पतीला आहे, शिष्याची लाज गुरुला आहे, मुलाची लाज वडिलांना आहे, आणि भक्ताची लाज देवाला आहे महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात.